काय जो इकडून आजही झाला काय त्याचा काय एक दिवस एक प्रसंग काढला. अरे काय जगले नाही काय एक दिवस एक प्रसंग काढला. काय झालं त्याचं माहिती आहे आठवलं काय झालं कुपान घातलं गुरावल्ली पाणी टाकवला कॅन काढलं आणि दोन पारला जोशाचं कुपान घातलं आणि वाटेत निघालं होतंय ता जो वाटेत जोश्या भेटला. मग तो कुपान घातलंस मग घातलेला नाचून बघा आम्ही का उपटा गेला होता कसा विचारतो मध्ये जोश्या भेटला तो ता पुढे गेलो ता पुढे जाऊन शिवरामा भेटला ता मला जरा नकावडी मारून येऊया ता म्हणून आम्ही तसं माराय गेलं मारलेली थोडी ता पुढे जाऊन आप्पा गुरु भेटला. म्हणतो काय र मागच्या शिंगेत तुम्ही काय गोल घातला. तर त्याची एक वेगळी स्टोरी आहे. त्याचं काय आलं माहिती आहे ता मागच्या शिंगेत आम्ही सगळे देवल्यात बसलेलो होतो. का बसलेलं होतं तोडसकराच्या बायकोचं झंगाट म्हणून आम्ही गौल लावलेला होता. आम्ही तिथे बसलेला सामनी धक्क्या गुरुवाचा फार घुट मारतो. म्हटलं हा का घुट मारतो काय र ता आला. तो म्हणतो आपण रान काढायचे म्हणजे काय शिकार करायचे डुकरायचे रान काढायचं म्हटलं रांडीच्या रान काढायचं गावात माणूस कोण राहिलाय माझ्याशिवाय आणि म्हटलं माझी पण ढोपरा शिजलेली मनाला नाही मुंबईत ना माझे मित्र आले. मग म्हटलं चांगलंच केलंस ता म्हटलं चल माझ्या शेजारी जा आणि त्याच्याकडून 2 काढतू जागे आणि त्याचा 7वीत नापास झालेला पोरगे म्हटलं. आणि आमचा कुत्रा की नाही हो एवढा राण्या वाघा एवढा कुठल्या कुत्रेकडे वळून नाही असा राण्या वाघा एवढा कुत्रा की नाही म्हटलं त्याला घे. सगळं ठरलं मी जो 8:30 आलं तर आलं आणि मग सगळं आम्ही जात होतो असा चढावर वरती जात होतो पाऱ्याजवळ तर आम्ही सगळे बसलेलं पाऱ्याजवळ तर मुंबईकर माझ्या बरोबर होतं. तर आप्पा गुरु बार काढायला गेला म्हणजे काय ढोल वाजवले की कसं रान उठतात म्हणून ता गेला आणि बसलेलं होतं माझ्या बाजूला काय सांगत ते एवढ्या काय हाफ चड्ड्या घालतात गॉगल बिगल लावतात पोरी असं काय तर सांगत आम्हाला सांगत जो 10 झाडं लावला मेल्यानं जो बार काढला म्हटल्यावर जो म्हटलं रान आली अशी जो पलत आली नाही यांनी बघितलं आणि झागल्यानी तर राणीचं वाटलं पलायला की नाही तसं काय पलायची गरज नव्हती. माझ्याकडे काढतूच होती आला एक डुक्कर माझ्या जवळ आला आणि असा डोल्यात डोलं घालून मी पण घाबरतोय काय मी पण त्याच्या डोल्यात डोलं असं आमचं तिथे जो बघिता कार्यक्रम झाला. म्हटलं आता काढतूच काढाय काहीतरी एक गाव आहे पाहिजे म्हणून हलूच पाऱ्याच्या माग गेलो. याला माझ्या मागणं आला म्हटलं असंच आम्ही जो परत माग गेलो असा 7-8 फेऱ्या सप्तपदी म्हणतात ती सप्तपदी मारलेली तिथं मारलेली जरा वाव गावला काढतूस काढली की नाही आणि चांदली की नाही त्याच्यावर तर जो कसलं राणीच्याने वारच नाही भरलेला करायचं काय तसा जो गाडीला वाटतात पाला देवल्यात पोचलो म्हणता आपण रान मारला म्हटलं बघूया तर बघतो तर आमचाच कुत्रा मारलेला ऐकलं ना असा तर परिसंग घडला. अशी ती स्टोरी आहे. नंतर बाकी सगळं सांगतो.